हॅलो, मी डॉक्टर मनीषा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण जेव्हा म्हणतो तर प्रिव्हेन्शनची सुरुवात कुठून करावी. तर आपण एक फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी करू शकतो की काही स्क्रीनिंग टेस्ट असतात आपल्या बॉडीच्या सिस्टीम्स कशा वर्क करतात हे त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं. तर त्या काही ब्लड टेस्ट असतात जसे की हिमोग्राम, शुगर लेवल्स, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट आणि इतरही अजून तपासण्या असतात जे की आपण पेशंटला पाहिल्यानंतर ठरवतो आणि त्यानुसार बॉडी स्क्रीनिंग टेस्ट करत असतो. एक्सरे, सोनोग्राफी ह्याही काही आवश्यक तपासण्या असतात. जेव्हा आपण ह्या काही तपासण्या करतो तर तेव्हा आपण एक निष्कर्षाप्रती येतो की कॉझिटिव्ह फॅक्टर्स काय आहे किंवा बॉडीची कंडिशन सध्या काय आहे. जसे की हिमोग्लोबिन कमी आहे की नॉर्मल आहे, ह्याच्यावरून आपल्याला त्याला पुढे काय सांगायचं, काय मेडिसिन द्यायचं हे लक्षात येतं. तर हे का करायचं की काही आजार हे सायलेंट डिसीजेस असतात, म्हणजे त्यांचे सिम्पटम्स आपल्याला फार इंटेन्स नसतात पण कालांतराने ते एका आजाराचं रूप धारण करू शकतात. म्हणून इन टाइम टेस्ट केला तर आपण काही अंशी गोष्टी आटोक्यात आणू शकतो. नंबर 2, जेव्हा आपण या तपासण्या करतो तर वी शुड कन्सल्ट अबाउट डाएट, की तुम्ही डाएट घेऊ शकता. मेडिसिन तर आपण देतच असतो पण चुकीच्या आहारामुळे आपल्याला काही गोष्टी चेंज झालेल्या असतात बॉडीमध्ये. म्हणून डाएट करेक्शन की जे तुम्ही न्यूट्रिशन केअर डेली तुमच्या आहारामध्ये काही गोष्टी आपण ॲड करतो आणि काही गोष्टी ह्या कमी करतो. आणि नंबर 3 इज एक्सरसाइज, की व्यायाम ॲड करतो आपण. काही प्रकारचे व्यायाम दिल्यानंतर त्या गोष्टी आटोक्यात राहायला मदत होते. बऱ्याच वेळेला असं होतं की लोक डायरेक्टली एक्सरसाइजवर जंप करतात की एक्सरसाइज करूनच त्यांना वाटतं चला आता वजन वाढले आपण व्यायाम करूया. पण जेव्हा आपण त्याचं रूट कॉज फाइंड आउट करतो की वजन का वाढलंय तर त्यानुसार आपण डाएट पण, व्यायाम प्रकार आणि आवश्यकतेनुसार काही मेडिसिन्स देऊ शकतो. तर व्हेनेवर यू वॉन्ट टू स्टार्ट युअर वेलनेस जर्नी तर प्रिव्हेन्शनसाठी काही टेस्ट करून घ्या आणि नंतरच पुढच्या तपासण्या करूनच मग आपण निर्णय घ्या. थँक्यू.